मराठी तडका आईची कढई या मराठी रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बघूया मक्याचा उपमा कसा बनवायचा। खायला खूप सुंदर लागतो आणि बनवायला पटकन तयार होतो। वेळ न घालवता आपण पटकन रेसिपी बघून घेऊया। सगळ्यात आधी आपल्याला मका बॉईल करून घ्यायची आहे। त्यासाठी मी 3 कणीस घेतले, ते असे सेपरेट करून सोलून घेतले। आता याला बॉईल करून घ्यायचं आहे। तर थोडंसं हळद मीठ ह्याच्यामध्ये मिक्स करायचं। हळद मी थोडीशी कलरसाठी घातली आहे। आता याला छान उकळी करून घ्यायची आहे। खूप जास्त शिजवायचं नाही आहे, एकदम थोडंसं, फक्त एक मिनिटापर्यंत फक्त उकळी आली पाहिजे। चांगली खळखळून उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा आणि मका गरम पाण्यात ठेवायची नाही, ती सेपरेट काढून ठेवायची। एक चाळणीमध्ये घ्यायची, म्हणजे त्याचं सगळं पाणी गळून जातं आणि ती खूप अशी चिकट होणार नाही। आता लगेच गॅस बंद करायचा आणि मका थंड व्हायला पण ठेवूयात। ही गार झाल्याच्या नंतर आपण याला मिक्सरमधून फिरवून घेऊया। तोपर्यंत आपण बघूयात की आपल्याला उपम्यासाठी काय काय लागणार आहे। तर यासाठी मी अर्धा कप दूध घेतलंय, कढीपत्ता घेतलाय, मिरची घेतलेली आहे, मोहरी घेतली आहे, हिंग आणि थोडीशी कोथिंबीर। आता आपण फोडणीची तयारी करूयात। त्यासाठी मी मका इथं वाटून घेतलेली आहे। खूप बारीक नाही वाटायची, थोडीशी अशी अर्धवट राहिली पाहिजे अशी वाटून घ्यायची। मिक्सर ऑन करायचा, बंद करायचा लगेच, असं करून ते वाटून घ्यायचं। आता फोडणी घालूया। त्यासाठी इथं मी 2 चम्मच तेल घेतलंय। आता सगळ्यात आधी मोहरी घालायची। मोहरी चांगली तडतडल्याशिवाय अजिबात पुढे काहीच प्रोसेस करायची नाही। आता चांगली मोहरी तडतडून झाली की यामध्ये कढीपत्ता ॲड करायचा। कढीपत्ता सुद्धा चांगला पूर्ण प्रॉपर भाजून घ्यायचा आहे। जेव्हा तुमचा तडका एकदम छान बसतो ना, ते खायला इतकं सुंदर लागतं की बस वाव। आता यामध्ये आपण हिंग ॲड करूयात। तर मी अर्धा चम्मच इथं हिंग घातलेला आहे आणि 2 चम्मच ठेचून घेतलेली मिरची घातली आहे। तर तुम्हाला जास्त तिखट नको असेल तर यामध्ये तुम्ही 1च चम्मच ॲड केलं तरी पण चालेल। मी इथं 6 मिरच्या घेतलेल्या आहेत, तुम्ही 3-4 मिरच्या घेऊन पण करू शकता, म्हणजे जास्त तिखट होणार नाही। आता मिरची चांगली भाजून घेतली की यामध्ये आपण मकाचं वाटण आपण ॲड करूया। यामध्ये मका ॲड केली की पूर्ण चांगली परतून घ्यायची, ती पूर्ण ह्या तडक्यामध्ये मिक्स झाली पाहिजे। इतकी छान त्याला परतून घ्यायचं आणि परतून घेताना जेव्हा ती अशी मोकळी मोकळी वाटायला लागेल तेव्हा ते एकदम छान तयार आहे। तोपर्यंत त्याला वाफवून घ्यायचं। खूप टाईम लागत नाही, पटकन तयार होते। अगदी 10 मिनिटाची रेसिपी आहे। बॉईलसाठी पण आपल्याला टाईम नाही द्यावा लागत जास्त, कारण एकच उकळी काढायची। एक उकळी काढली की तुम्ही लगेच ते सेपरेट काढून ठेवू शकता। आपल्याला उकळून यासाठी घ्यायचं आहे की त्याच्यामध्ये एक वास असतो, तो वास निघून गेला पाहिजे आणि तो आपल्याला उपम्यामध्ये नाही आला पाहिजे, म्हणून साठी फक्त बॉईल करून घ्यायचं। तर आता बघू शकता परतल्यानंतर उपमा एकदम छान असा सुटसुटीत झालेला आहे, मोकळा झालेला आहे। थोडंसं मीठ ॲड करायचं आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं। छान असा सुट्टा सुट्टा झाला की यामध्ये ना आपण दूध ॲड करूयात। तर मी इथं अर्धा कप दूध घेतलेलं आहे, ते पूर्ण यामध्ये मिक्स करायचं। दूध अजिबात स्किप करू नका। ज्यांना कोणाला दूध आवडत नाही त्यांनासुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही आहे, कारण दुधाची टेस्ट त्याच्यामध्ये लागत नाही। ते मिक्स फक्त यासाठी करायचं आहे की ते खूप कोरडा कोरडा आणि सुक्का सुक्का नाही झालं पाहिजे, त्यामुळे आपण याच्यामध्ये दूध ॲड करतो आहे। आणि दुधामुळे खरंच याची टेस्ट थोडीशी चेंज होते आणि खूपच सुंदर लागते। आता मस्त बारीक चिरलेली भरभरून कोथिंबीर यामध्ये ॲड करायची आणि पुन्हा एकदा 2-3 मिनटं याला परतून घ्यायचं। खूप टाईम लागत नाही, अगदी 10 मिनिटाची रेसिपी आहे। पटकन तयार होतो आणि खायला एकच नंबर लागतो। तर खूप जास्त ड्राय होईपर्यंत आपल्याला त्याला परतायचं नाही, थोडंसं असा ओलसरपणा राहिला पाहिजे आणि मग काय आपला उपमा इथे तयार झालेला आहे। आता मस्त गरम गरम तुम्ही खायला घेऊ शकता। तुम्हाला यामध्ये चीज घालायचं असेल तर घालू शकता। चीज घालायचं, 1 मिनटं थोडंसं परतून घ्यायचं, म्हणजे चीज थोडंसं मेल्ट होईल, त्याच्यामध्ये मिक्स होईल आणि तसं पण खूप छान लागेल। मी यामध्ये चीज ॲड नाही केलेलं आहे। आपला साधा सिंपल उपमा तयार झालेला आहे। फक्त जेव्हा मी वाढून घेतला आहे त्यावेळेस वरतून थोडंसं चीज टाकलेलं आहे। तुम्ही तसं केलं तरी पण चालेल। बघू शकताय किती सुंदर दिसतोय आणि खायला पण एकच नंबर लागतो।
तुम्हाला आजची ही उपमाची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा आणि अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनच्या ऑल बटनावरती क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओची प्रत्येक लिंक तुमच्यापर्यंत येत राहील। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर करा। अशा छान सुंदर रेसिपी सोबत आपण पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत थँक्यू।